राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय म्हणजे काय नाही, ज्ञान नाही. दोन भावांची 40 वर्ष कतील इतक्यात चाली, शेतीच्या बांधावरून दोघे मेले, बांध जाग्यावर राहिला आणि वकिलानं स्लॅब टाकला. काय नाही, ज्ञान नाही. चौथा मजला काढला तरी वर्गच काढितो. अरे तू टिकला पाहिजे ना वास्तू शांती बोध. काय नाही, बस फायनल झालं. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरग ऊर फाट्या बावलीचं. काय करतो त्यानं? ते नवरी बाळाला नेलं, ते मेवणीला खुनवायचं. ती म्हणली मला दिवस गेले, तेव्हा हे सरळ झालं. काय नाही, गडी देखणालाय पण गडी नाही. गडी देखणालाय, कोणाला वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. मग ऐका यादी आता, यादी ऐका. साबरीचा वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही, ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. सच शिकलं. आणि ही मोबाईल वापरणारी जी माणसं आहेत, त्यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. ही झोपत नाहीत रात्रीची. आणि पाया पडून सांगतो सगळ्या मोबाईल वापरणाऱ्यांना, हे राजकारणातले लोक, पुढारी बिडारी अधिकारी, नीट ऐका. शिक्षक विक्षक सगळे हे कॅमेरेवाले जे असतात, आणि युट्यूबवाले जे असतात. आता हे कॅमेरेवाले 2 तास कॅमेऱ्यात कीर्तन घेणार, पण अख्खं कीर्तन युट्यूबला नाही टाकणार. आपल्या तोंडातलं एखादं वाक्य चुकीचं गेलं तेवढंच टाकणार आहे. हा, म्हणजे हे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार, अशी नमुना. ही विचित्र मंडळी आहे महाराज. यांना विनोद नाही, पैसे ते कमावणार, इज्जत आपली घालवणार. पाया पडून सांगतो युट्यूबवाल्यांना सगळ्यांना, माना नाही तर नका मानू, हेंद्रिकेचं कीर्तन आहे. आपण धर्मनिष्ठ माणसं आहोत. आपल्या धर्माबद्दल कधी वाईट क्लिपा टाकत जाऊ नका. हा, जरा मोबाईल वापरणारे आणि युट्यूबवाले, तुम्हाला वाटतं आम्हाला पैसे बिशे मिळतात, तुम्ही माना नाही तर नका मानू. माझं तर असं म्हणणं आहे, अधर्म माजवायला हीच मंडळी कारणीभूत आहे. जरा एखादी गोष्ट आपण हे 96 कुळी खानदान रक्त आहे, हे बाजीप्रभूच्या विचाराचं रक्त आहे, अहिल्याबाई होळकरच्या विचाराचं रक्त आहे, छत्रपती शिवाजीच्या विचाराचं रक्त. हे रक्त आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाचं आहे. हे रक्त आई जिजाऊच्या प्रेरणेचं आहे. आणि रक्त तुकोबा ज्ञानोबाच्या विचाराचं रक्त आहे. तुकोबाला बाप मानणार आहे आणि माऊलीला आई मानणार रक्त आहे. गोधडीच फाडली एकानं, टार 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 गोधडी फाडली. त्याचा बाप म्हणला, यानं काल खाट मोडली ना आज गोधडी फाडली, याला झालं काय? त्याची आई म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे. काय मध्ये तुमचं? आणि व्हायलाच असंच लागाय बसलाय इथून. आणि एक तर काय झालंय महाराज, लोकांनी बोबाटा केलाय, लोकसंख्या वाढली नाही, माणसंच राहिली नाही महाराज. आता हे बोबाटा झालाय फक्त, लय लोकसंख्या वाढली, प्रत्येक माणसाला एक मुलगा आणि एक मुलगी, माणसं कुठे आहे? आणि तुम्हाला जिल्हा कोणता आहे? वाशिम जिल्हा आहे ना. तुमचा दर माहिती आहे का काय? राजकारणी लोक, तुमचा दर आहे 1800 तुमच्या जिल्ह्याचा, वाशिम जिल्ह्याचा. वाशिम जिल्ह्यामध्ये पोर आहेत 1000 आणि पुरी आहेत 800. तुमच्याकडे 200 पोरं मोकळे आहेत. कायम गोसाई बाई वाड्या. आता मी प्रत्येक क्षेत्राचा अति बारीक अभ्यास करणारा माणूस. आता तुम्हाला सूत्र सांगतो ऐका. मुलं किती झाले? 1000. मुली किती झाल्या?
800 मुलींमधल्या 500 मुली पोस्ट ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट आहेत. मग हा प्रॉब्लेम झालाय आपला. आपल्याकडे लोकांनी बाबा काय केला बा, मुली मिळत नाहीत. तसं नाहीये, मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण आहे. आता मुलगी MBBS आहे, कुठून आणणार पोरगा? हाय का याच्यामध्ये 5 MD, हाय का 4 SP, हाय का 3 PSI? मग हे गबाळ करायचं काय? SP मुलगी आहे, तिच्या हाताखाली 10 PS आहेत आणि 200 पोलीस आहेत. तिला लेवलचा पोरगा नको का? तिला हे चालन ट्रॅक्टर ड्रायव्हर गंगू तारुण्य तुझं बेफाम, गुतली गंगू नदीत, भरली वाळून गुतली गंगू, बाबराव आला तो गंगू उठली. मुलगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे तिला. तुला लिहाता तरी येतं का 1.5 लाख? पाया पडून सांगतो सगळ्या पोरांना, पाया पडून सांगतो, मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 25 वर्ष, किती राहील? 25. हा, पोरानं तुमच्या पाया पडतो, व्यवसायाकडे वळा तर सूत्र बसेल. शिकत बसू नका कवरेबी. कोंबड्या पाळा, सोलून कोंबडी 130ला आहे, बाजूला 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, शिजून 230ला आहे. बोकड्या पाळा, हडकं धरून 540 रुपये मटण आहे. विनोद नाही, आता लोक पोट भरणाऱ्यालाच मुलगी देतात, दुसऱ्याला देत नाहीत. जा पडकर. आणि लग्न न झालेली पोरं तुम्ही व्यवसाय करा. असे क्वाटरी पिऊन आणि गोवे खाऊन बायका नाही मिळणार तुम्हाला. तुम्ही असेच मारणार. रेंज गेली काहींची, रेंज. म्हशी भाजला ना 150 रुपये म्हैशी. कामं करा ना, बापाची पेन बोंबलत हिंडाता कवर. 13 लाख पोरं 12वीचे मोकळे झालेत आता. सायकल पंक्चर काढा, लोकांची बूट पॉलिश करा, लोकांच्या गाडींच्या काचा पुसा, पण स्वाभिमानानं जगा. अरे रस्त्याच्या कडेला 10 ऊस घेऊन बसणारा माणूस संध्याकाळीपर्यंत रस्त्याचे 200 रुपये कमवतोय. तुम्हाला कामच करायचं नाही म्हणजे बोंबलत हिंडायचं. कोण बायका देईल तुम्हाला? भंगार भांग पाडायचे बोंबलत हिंडायचं. तो 1 साईड भांगाल नाही, कुठून नालाय का नाही, वावर नांगरले दंड ठोलाय. बायको नाही तुम्हाला. आता तुम्हाला आता ह्या महिन्यात जेवढे पाहुणे येतील, येईन त्याला हा म्हणा. येडी बैरी मुखी मरू दे, जाऊ द्या, भले तिला पहिले 2 पोरं चालतील, मग आता काय करणार? बायको नाही. जे राहिलेत ते आता जवळजवळ राहिलेच. आता तुम्हाला एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी झोप येत नाही, डबल. नाहीतर मामाची आणि मामीची पूजा करणे वास. तुझ्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? 2. एकच आहे का? आपल्याला एकच लागत. तुझ्या मामाला मेला तू, तुझ्या मामाला नाही, तू झाला गोसाई. तुझ्या मामाला एकच आहे का? तुझ्या एक, तुझ्या एकच आहे का? तुला भाऊ किती आहे? अजून एक भाऊ एक, तुम्ही दोघं आहे का? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. तुझ्या मामाला नाही, नाही का? मामाचंच लगीन झालं नाही, मामाच मोकळा हिंडत नाही तरी गेला जन्म वाया. नाही कोद्या महाराज जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. संगत तुम्हासी बाजारी विठ्ठल, संगत तुम्हासी बाजारी विठ्ठल, सांगतो तुम्हारी बाजारी विठ्ठल.
संगत तुम्हासी बाजारे विठ्ठला संगत तुम्हासी बाजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भदारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भदारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया 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 करता भरवारी दुरावसी दूरी करता भरवारी दुरावसी दूर जय हो करता बरोबरी दुरावसी दूरी करता बरोबरी दुरावसी दूरी सांगत हो तू मासी बाजारे नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तू मासी भजन नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नको खेद करू कोण त्या गोष्टीचा 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 पती लक्ष्मीचा दानतासे पती लक्ष्मीचा दानतासे हरिमुखी गाता रे परिचिता हरिमुखी गाता रे परिचिता नको खेद करू गोरा पती लक्ष्मीचा दानतासे पती लक्ष्मीचा दानतासे नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा दानतासे पती लक्ष्मीचा दानतासे असा मोकळा झाला पाहिजे मोकळा आणि इथं नाचलं पाहिजे हो. अवलादी डांबरीवर नाचत आहे माई वाड्यावी आणि राहतो भाड्याच्या घरात सोनू तुझं माझ्यावर बरंच तुझ्या बापाचाच नाही तर सोनूचा कसा नाही इथे नाचता नाचता गळला देवाचा पितांबर इथं देव नाचला इथं देव नाचला मला नाचायची लाज वाटते इथं एक वाक्य सांगा इथं नाचणारे लोक पाया पडतात डांबरीवर नाचणारे लोक शिव्या देतात फायनल थोडा आवाज द्या महाराज हे दोन्ही बॉक्सला द्या थोडा थोडा चला चिंता बिंता करायची नाही काय आणेलच नाही तर चिंता काय करायची येताना काय आणेल नाही जाताना काय न्यायचं नाही मधलं आपलं नाही चिंता करायचं काही फक्त यशला यश नोला नो आपल्या कीर्तनाला बोलत जायचं भामटेवानी बसायचं नाही पटलं तर हा म्हणा नाही पटलं तर नाही म्हणा आपल्याकडे नाही लय उत्तर आहे ना हा लय उत्तर आहे एखादा म्हणला पटलं नाही लगेच उत्तर पटलं तरी उत्तर ना पटलं तरी उत्तर यशला यश नोला नो पण भामटीगिरी चालत नाही आपल्याकडे हां खरमरीत बसायचं हसत बिसत जायचं राहायचं तरी किती दिवस आहे काही याची गॅरंटी आहे का बरं चिंता करून काय करायचं पूर्वी लोक कॅन्सरनं मारायची आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे एड्स मुक्त महाराष्ट्र आहे ग्लोबल मुक्त महाराष्ट्र आहे आता 3च रोग आहेत सगळ्या लोकांना एक शुगर निम्मे निघतील निम्मे चहा प्याता का राखेल दे चहा नको शुगर आणि शुगर का वाढली माहिती का पाया पडून सांगतो मला शरीराला व्यायामच राहिला नाही व्यायाम करायला लोक तयारच नाही तंबाखूची पुडी आणायला जर पोराला सांगितली ते म्हणते चावी दे पुडी एक माणूस पायी चाला ना पोरानं कीर्तनात लिहिलं मी रोज 3 कीर्तनं करतो
तो रोज 3, जवळ सापडला तर 4. हलक्या हाती 6 तास बोलतो रोज 12 माही. कशाला माही शुगर वाढल? हा व्यायाम म्हणजे काय पोरगल पण आहे का? चला, शुगर व्यायाम नाही. 2 BP, आणि BP काट. एखाद्यानं लय उंडा घेतला पुरीत खोड असन, एखाद्यानं घेतलाच नाही लफडा असन. असे दरिद्री विचार नाही करायचे मला. आणि अटॅक त्यांनाच येतो. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात त्यांना अटॅक येत नाही कधी. नाही, माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देतो, 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. मोकळा होतो तो, मोकळा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात, प्युअर मुख्या माझाची महाराज, प्युअर मुख्या माझाची. जी माणसं मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात. आणि जी हळूच बोलतात लफडच. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. हसत जा, हसत जा, हसत जा. आणि हसण्यातच समाधान आहे. आणि सगळे दुःख विसरायला एकच औषध आहे, हसणे. काय करायचं? आणि नाही हसायचं तर काय करायचं? त्याला अटॅक येत नाही. काही माणसं हसत नाही, कर्णाते नुसते. खरमरीत राहायचं तरी किती दिवस? हसत जा. एक मुद्दे नीट ऐकायचा. आता अटॅक हसणाऱ्या माणसाला येत नाही. हसत जा, अटॅक येत नाही. उगाच दरिद्रेवानी काही तोंड सोडून देऊन बसायचं. काय करायचं? शिवारात किती जार कुत्र पाळा, किती जाल कुत्र पाळा. पर माणसं फाडून टाकणार कुत्र पाळा. आणि शिवारात वाघ येऊ द्या, कुत्र भुकत नाही. त्याला भुकायचं इंजेक्शन जरी दिलं ती कानात आहे पण भुकत नाही. त्याला माहिती आहे भोगलो का याच्यासाठी केला होता अट्टहास. आपल्याला उचललं. कुत्र इतर टायमाला मालका शेजारी झोपत आहे, पण वाघ आल्यावर खाटाच्या खाली झोपत येते. ते वाघाला सांगते खाटावरचा ने मॅ नको मला उठ. बस चिंता विंता करायची नाही, हसत हसत जगा. अभंगातला 2रा मुद्दा संपलाय. अभंगातला 3रा मुद्दा आज. गायक, वादक, गुणीजन, मंडपवाले, माई सिस्टीमवाले, आपल्या परिसराचं वैभव, आपल्यातला एक मोठा माणूस संजयजी राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाने. आणि राठोड साहेबांच्या बाबतीत एकच वाक्य सांगतो, आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर तो आपला स्वाभिमान आहे. कोणी कुणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसांना नाव ठेवू नये. पुढचं वाक्य सांगा. सोनारानं हिरा फेकला तर चालेल, सोनारानं हिरा फेकला तर चालेल, पण रत्न पारख्यानं हिरा फेकू नये. नीट ऐका. सोनारानं हिरा फेकला तर चालेल, पण रत्न पारख्यानं फेकू नये. सोनारानं का फेकलं तर चालेल, त्याची किंमत त्याला कळली नाही, पण रत्न पारखी त्याच्यातला तज्ज्ञ आहे. कुणी कुणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसांचा स्वाभिमानानं जगावं. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल ती आपली शान आहे. आपला एक मुलगा चांगला वाजवतो, आपली शान आहे. आपली एक मुलगी तहसीलदार झाली, आपली शान आहे. एक भांडे घासणारीचा मुलगा CA झाला, कौतुक आहे. एक भांडे घासणारीची मुलगी पोलीस झाली, स्वाभिमान आहे. आणि आपल्या माणसांबद्दल स्वाभिमान धरायचा. आणि दुसरी गोष्ट सांगतो, अरण्यामध्ये अरण्यामध्ये हरणांचे कळप आहेत, पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे हरणांचे कळप आहेत, पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे हत्तींचे कळप आहेत, पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाहीत. सगळे गायांचे कळप आहेत, पण सगळ्या गाया कपिला नाहीत. सगळ्या कपिला आहेत, पण कामधेनू नाहीत. सगळी जंगलात झाडं आहेत, पण कल्पतरू नाहीत. जगात सगळे संत आहेत, पण भगवान बाबा माऊलीसारखे नाही, मुंगसाजी माऊलीसारखे नाहीत. आणि मुंगसाजी माऊलीच्या पवित्र भूमीमध्ये यात्रेच्या निमित्तानं सुरुवात. साधूचा एक वाक्य सांगू का? ज्या मातीला साधूचे पाय लागतात ती माती पवित्रच असते. आणि म्हणून मुंगसाजी माऊली आणि संजयजी राठोड साहेब यांच्या संयोजनानं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन
गायक वादक कोणी जनमंडपवाले, कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संयोजक, स्टेजवरील खुर्च्यांवरचे सगळे बसलेले गायक वादक कोणी ज्ञात अज्ञात, सरपंच, उपसरपंच, सदस्य, माजी सरपंच, आजी सरपंच, सगळे सरपंच, सगळ्यांना धन्यवाद. गायक वादक मादक आजी माझी फक्त कैलासवासी नाही, सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. इथपर्यंत काही शंका नाही, फायनल, पुन्हा डोकं नाही लावायचं. हां, आता प्रश्न मेन कीर्तनातला सुरू झालाय. मुंगसाजी माऊली हे संत आहेत आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग त्याच्यासाठीच घेतला आहे की संतांची आम्हाला गरज काय, व्हॉट इज एक्झॅक्ट नीड, संतांची आम्हाला गरज काय, त्याचं उत्तर तुम्ही पटकन बोलायचं आहे. आता येसला येस म्हणा, नोला नो म्हणा, उत्तर तुम्ही दिलं तर अभंग कळेल. तुम्हाला सुख नाहीये, ऐका, तुमच्याकडं सध्या सगळं आहे, सगळं आहे, सुख नाहीये. सगळं आहे, सुख आहे. नीट वाक्य, ए मोबाईल पण ठेव, ए सगळं आहे, पण शब्द बारीक आहे बरं का. आता सुरुवात झाली अभंगाला. तुमच्याकडे सगळं आहे, सुख नाही. आता उत्तर ऐका आणि ते उत्तर, तुमच्याकडे सुख नाही का सुखासाठी तुम्ही प्रयत्न केला नाही. जगात सुख नाही का तुम्ही सुखासाठी प्रयत्न केला नाही. उत्तर, सुखासाठी प्रयत्न केलाय पण ज्याच्यात सुख आहे ते कळलं नाही. सुखासाठी प्रयत्न केलाय, तीर्थाला जाणं सुखासाठी आहे, दिंडीत जाणं सुखासाठी आहे, साधूची सेवा सुखासाठी आहे, आरती सुखासाठी आहे. मग आम्ही प्रयत्न केलेत पण आम्हाला सुख का मिळालं नाही, तर सुखच ज्ञान आहे. आणि आपल्याला नेमकं काय